स्विगी इंस्टामार्ट नावाचं हे या ठिकाणी गोडाऊन आहे. शिवानंद सोसायटी, MG रोड, नौपाडा या ठिकाणी गेली वर्षभर हे स्टोअर या ठिकाणी चालू आहे. स्थानिक सोसायटीमधील नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या की या ठिकाणी सोसायटीच्या आवारामध्ये स्वच्छता ठेवली जात नाहीये आणि आपण बघितलंय की एक्सपायर झालेल्या दुधाच्या पिशव्या आहेत, बॉक्स आहेत आणि घाण वास सोसायटीमध्ये पसरलेला आहे. मलेरियाची साथ चालू आहे, डेंग्यूची साथ चालू आहे. या ठिकाणी 11 वाजता आल्यानंतर स्वच्छता निरीक्षक आले होते, त्यांना आरेरावी करण्यात आली की हे या प्रिमाइसमध्ये तुम्ही येऊ शकत नाही, इथे आम्ही स्वच्छता ठेवतो. त्यांना त्या ठिकाणी आरेराव केल्यानंतर त्यांनी मला फोन केला. या ठिकाणी प्रत्यक्ष घटनास्थळी आल्यानंतर त्यांच्या स्टोअरमध्ये एक्सपायरी झालेल्या काही वस्तू भेटलेल्या आहेत. FDIचे अधिकारी गायकवाड साहेब या ठिकाणी आलाय, त्यांनी पंचनामा केलेला आहे. ज्या काही कंडिशन या इंस्टा डीमार्टला पाहिजेत त्या कंडिशनचं पालन या ठिकाणी केलेलं नाहीये. त्यामुळे आता त्यांनी हे सर्व कंडिशनचं पालन केल्यानंतरच हे शॉप चालू करण्यात यावं असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता शॉप सील करण्याची कारवाई चालू आहे. काय वाटतं अशा ज्या घटना घडतात कुठे दखल घेणं गरजेचं आहे? FDIने तुम्ही या संदर्भात तक्रार स्वतः तुकाराम मुंडे यांना केली का FDIच्या वरिष्ठांनी? सकाळी या ठिकाणी अस्वच्छता दिसल्यानंतर FDIचे अधिकारी आहेत, गायकवाड साहेब असतील, तुकाराम मुंडे साहेब असतील, त्यांना आपण मेल पाठवलेला आहे, त्यांना फोटो पाठवलेले आहेत. आमची एकच अपेक्षा आहे की आपण सर्वसामान्य नागरिकांना या डीमार्टमधनं अन्न सप्लाय करतो, मग दूध असेल, त्या ठिकाणी खाद्यवस्तू असतील, हे ज्या भागातलं ज्या गोडाऊनमधनं सप्लाय करतो तो भाग हा स्वच्छता असली पाहिजे. त्या ठिकाणी स्वच्छतेचं पालन करायला पाहिजे. आपण बघितलं त्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत त्यांची वर्षातनं 6 महिन्यातनं मेडिकल व्हायला पाहिजे. तो भाग स्वच्छता पाहिजे. आतमध्ये काही स्वच्छता नाहीये आणि स्वच्छतेचं पालन ही संस्था करत नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांना FDIने या ठिकाणी ज्या काही कंडिशनचं पालन केलेलं नाहीये त्यामुळे कारवाई केलेली आहे. त्यांनी आता सील करण्याचं काम चालू केलेलं आहे. वस्तुस्थिती काय आढळण्यात आलेली आहे या संदर्भात कारवाईला आता सुरुवात झालेली आहे? खरं तर मागील खरं तर 1 वर्षापासून जसं बापले साहेबांनी सांगितलं इथे हे इंस्टामार्टचं गोडाऊन आहे. अनेकदा असं होतं की इथे त्या सुळे काकू असतील, अनेक सिनियर सिटीजन राहतात, त्यांच्या तक्रारी आम्हाला वारंवार यायच्या की मोठमोठ्याने आवाज येतोय वगैरे. आम्ही रात्री नौपाडा रक्षक आम्हाला असताना त्यांना सांगायचो, पण आता त्यांनी सगळे लिमिट क्रॉस केली. कारण कसं असतं, आता FDIच्या एवढ्या महाराष्ट्रात कारवाया सुरू असताना सुद्धा जर तुम्ही अशा पद्धतीनं कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं इथे काम करताय आणि मला सांगा, आता मी स्वतः इन्स्टावरनं अनेक वस्तू मागवत असतो कारण ते इन्स्टंट येतं म्हणून, पण इतका विश्वास आपण याच्यावर ठेवतो आणि जर इथे इतका गलथान कारभार चाललाय आणि ज्या पोटात वस्तू जात आहेत. आता आपण रोज ऐकतोय तुकाराम मुंडे साहेबांच्या माध्यमातून ते दुधाचा असेल, इतर विषय असेल आणि अगदी आम्ही राहतो तिथे जर हे होत असेल तर अर्थातच आम्ही कोणी खपून घेणार नाही आहोत. समजल्यानंतर खरं तर सकाळी भास्कर पाटील साहेबांनी मला फोन केला की अशी परिस्थिती आहे, ते स्वतः इथे आले. आम्ही रेल्वे स्टेशनला गेलो होतो आणि संजय वाघोले साहेब इथे आले. त्याच्यानंतर जी आता परिस्थिती झालेली आहे की त्याच्यावर कारवाई तर होते, पण मला असं वाटतं याच्या व्यतिरिक्त जे काही असे इन्स्टाचे, स्विगीचे, जे काही ब्लिंकिटचे असे गोडाऊन असतील त्यांनी कुठेतरी मला असं वाटतं खबरदारी घ्यायला पाहिजे. नाहीतर भविष्यामध्ये काय होईल, लोकच आता रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे. कारण ठीक आहे, एक लोकप्रतिनिधी म्हणून असतील, एक पदाधिकारी म्हणून असतील, आम्ही पुढाकार घेतोय, पण लोक सुद्धा आता जागरूक झालेली आहेत आणि तुकाराम मुंडेंच्या या सगळ्या आता प्रोसेसमध्ये लोकांच्या पण लक्षात येतंय. त्यामुळे मला असं वाटतं इथे फक्त FDIने कारवाई करून थांबू नये. अशा पद्धतीचे ठाण्यात जे पण काही गोडाऊन्स आहेत त्यांच्याकडे सुद्धा आता मोर्चा वळवण्याची गरज दिसते.